बार्शी हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष इम्तियाज तांबोळी यांना एका न्यूज चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत बार्शी पोलिसांना आरोपींची धिंड काढण्याची विनंती केली। त्यांच्या या मागणीनुसार बार्शी पोलिसांनी आरोपींना दोरखंडाने बांधून बार्शी शहरातून धिंड काढत न्यायालयात हजर केले। या घटनेने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत आणि आरोपींच्या कुटुंबियांवर तसेच समाजावर गंभीर परिणाम होऊ शकतात। जेव्हा आरोपींना न्यायालयात हजर केले गेले तेव्हा त्यांच्या नातेवाईकांची प्रतिक्रिया ही तीव्र होती। नातेवाईकांनी पोलिसांना विचारले, तुम्ही आमच्या मुलांची धिंड का काढली? पोलिसांनी उत्तर दिले, आमची गाडी बंद पडली होती त्यामुळे आम्ही त्यांना चालत आणले। या उत्तराने नातेवाईक संतप्त झाले आणि त्यांनी या घटनेचा निषेध केला। आरोपीच्या वकिलांनी या घटनेची सखोल चौकशी करून दोषी पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे। त्यांनी न्यायालयात ही सर्व माहिती दिली आहे आणि न्यायालयाने या प्रकरणात चौकशी आदेश दिल्यास अपेक्षित आहे। वकिलांच्या मते आरोपींना कायद्याच्या विरुद्ध वागणूक देण्यात आली। या प्रकरणातील आरोपींनी पहिल्यांदाच गुन्हा केला असल्याने त्यांच्या घरच्यांना सांगितले आहे ते अट्टल गुन्हेगार नाहीत। गुन्हा घडल्यानंतर त्यांनी स्वतःहून ते पोलिसांसमोर हजर झाले तरीही त्यांना अट्टल गुन्हेगाराप्रमाणे वागणूक दिली गेली। त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांना समाजात योग्य वागणूक मिळेल का असा प्रश्न पडला आहे। भारतीय संविधान आणि कायदे अनेक व्यक्तींना न्याय मिळवण्याचा अधिकार देतात। कोणत्याही व्यक्तीला गुन्हेगार ठरवण्यासाठी आणि शिक्षा देण्यासाठी न्यायालयाने निर्णय द्यावा लागतो। ग्रामवासी किंवा इतर कोणीही स्वतःहून आरोपीला शिक्षा देऊ शकत नाहीत। असा कोणताही प्रयत्न म्हणजे कायद्याचे उल्लंघन आहे। प्रकरणी आरोपी अटक केल्यानंतर आरोपीला मेहरबान न्यायालयामध्ये हजर करण्याबाबत डायरेक्शन्स आहेत। आरोपींचे सुद्धा काही हक्क अधिकार संविधानाने दिलेले आहेत। ती पायमल्ली आज या ठिकाणी झालेली दिसून येतात। यातील आरोपींना गाडीतून खाली उतरून वर चौकातून आज बार्शीच्या बाजारपेठेतून कोर्टात न्यायालयात हजर केलेला आहे। त्यामध्ये आरोपींना रस्सीने बांधून हातामध्ये बेड्या टाकून बाजारातून न्यायालयात आणलेला आहे। अशी प्रोसिजर कुठल्याही कायद्यामध्ये या सध्याच्या नवीन भारतीय न्याय सुरक्षा कायद्यामध्ये सुद्धा तशी तरतूद दिलेली नसताना देखील पोलिसांनी हा प्रकार केल्याचं दिसून येत आहे। या प्रकाराचं आम्ही मेहरबान न्यायालयास निदर्शन आणून दिलेलं आहे। तसंच याबाबत आम्ही योग्य ती कारवाई सुद्धा करणार आहोत। धन्यवाद। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।